चला विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला इयत्ता चौथीचा मंथनचा सिलेबस पाहायचा आहे. त्याचा पण पहिला धडा तोच आहे, संख्याज्ञानचा. पहा, घटक शक्यतो सारखेच असतात, फक्त त्याची काठिण्य पातळी वर्गानुसार वाढत जात असते. मग आता हा चौथीचा संख्याज्ञानचा घटक आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीची उदाहरणं पाहूयात आपण आता कसे आहेत. तर संख्याज्ञानची प्राथमिक माहिती आपण पाहिलेली आहे. आता याच्यावर जे आधारित प्रश्न आहेत ते आपण थोडेसे पाहूया की कशा प्रकारचे प्रश्न असतात. ठीक आहे. आता पहा, इथं प्रश्न पहिला दिलेला आहे, 450 बरोबर म्हणजे 450 बरोबर किती असतील, त्याला अक्षरामध्ये कसं वाचायचं. जर आपण याचे पर्याय जर पाहिले तर आपल्याला काय दिसेल, 425, 4 शतक 5 दशक, 2,500 आणि 450. मग आता आपल्याला याच्यातून एक बरोबर पर्याय ओळखायचा आहे. तर आता 450 म्हणजे जर आपण सहज भाषेमध्ये बोलायला लागलो तर आपण याला 450 म्हणतो. मग 425 ही किंमत होईल का? नाही, ही 425 नाही आहेत. ठीक आहे. आता दुसरा पर्याय काय आहे, 4 शतक आणि 5 दशक. हा पर्याय होऊ शकतो, कारण शतक किती आहे 450मध्ये. आता हा झाला एकक, दशक आणि शतक, म्हणजे 4 शतक आहेत आणि 5 दशक आहेत, आहे की नाही. मग हा पर्याय होऊ शकतो. पण पुढचा पर्याय तरी पण आपण एकदा चेक करून घेऊया. 2,500. 2,500 म्हणजे काय, 2,000ला पाऊण कमी, 1000चा पाऊण भाग कमी, असे 2,500. तर 2,500 आणि ही संख्या याचा कुठंच मेळ बसत नाही, म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे. आणि 450. 450 म्हणजे 400 पूर्ण होण्यासाठी त्याचा पावभाग कमी असणे. 400 होण्यासाठी पावभाग कमी असणे. मग हे 450 आहेत का? नाही, हे तर 400पेक्षा पण जास्त आहेत, म्हणून हा पण पर्याय नाही. मग पर्याय कोणता बरोबर होईल? हा, 4 शतक 5 दशक. मग 4 शतक म्हणजे किती? 400 आणि 5 दशक म्हणजे 50. मग पूर्ण संख्या काय होते आपली? 450. म्हणून 450 हा पर्याय इथं बरोबर आहे, 2 नंबरचा. ठीक आहे. आता पुढचं गणित पहा, 23,500. 23,500. 23 पूर्ण 23 आहेत का? नाही, पूर्ण 23 म्हणजे हे झाले आपले पूर्ण 23,000. पण हे 23 आहेत का? पूर्ण 23,000 आहेत का? नाही. 23,000ला 1000चा पाऊण भाग कमी आहे. मग आता पाऊण भाग, 1000चा पाऊण भाग कसा काढायचा? पहा, कोणतीही संख्या पूर्ण जर असेल, आता पहा, आता समजा हे पूर्ण भाग आहे, हा 1000चा आहे. ठीक आहे. मग याचा एक पावभाग कितीचा असतो? 250चा. असे पूर्ण मिळून किती होतात? हे 1000 होतात. पूर्ण मिळून हा काय होतो? 1000. हा 250, हा 250, हा 250 आणि हा 250. आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? 23,500. मग 23,500 म्हणजेच पूर्ण 23,000 होण्यासाठी किती भाग कमी आहे? त्याचा पावभाग कमी आहे. म्हणजे 23,000ला पावभाग कमी आहे, म्हणजे 23,000 होण्यासाठी 250 कमी आहेत. मग 23,000मधून 250 वजा केले तर किती होतात बरं? चला बरं, करा बरं, किती होतात? आता वजाबाकी करा, तर ते उत्तर येईल आपलं, ते उत्तर येतं आपलं 22,750. जर आपण 23,000मधून 200 भाग म्हणजे पाव भाग उणा केला, उणा म्हणजे काय? वजा, कमी. मग 23,000मधून 1000चा पाव भाग म्हणजे 250 जर आपण कमी केले तर उत्तर काय येतं? 22,250. म्हणून हा इथं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. आता 7 रिकामी जागा 3 परत रिकामी जागा, स्थानिक किमतीतील फरक 594 आहे, तर डॅशच्या जागी समान अंक कोणता असेल? म्हणजे त्यांनी काय विचारले की ह्या दोन्हींच्या किमतीचा फरक जो आहे किती आहे? 594 आहे. मग इथं या ठिकाणी आणि या ठिकाणी कोणती संख्या असेल पर्यायामध्ये दिलेली? आता हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत, 0, 4, 5 आणि 6 हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आता याच्यामधून आपल्याला शोधायचं आहे की कोणता पर्याय आपण इथं ठेवला तर त्यांच्यामधला फरक म्हणजे काय? वजाबाकी. म्हणजे ह्या स्थानावर ठेवलेली संख्या आणि या स्थानावर ठेवलेली संख्या, त्यांच्या स्थानांची वजाबाकी करायची. त्यांची जी काही स्थानिक किंमत असेल की नाही, त्या स्थानिक किमतीची वजाबाकी करायची. त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे? 594 अशी आली पाहिजे. तर चला बरं, आपण किमती ठेवून पाहूया. पहा, आता 7 रिकामी जागा, 3 रिकामी जागा. मग जर आपण इथं 0 जर पर्याय ठेवला तर त्याचा 0मधून 0 गेला तर त्याचं काय येईल? 0 त्याची व्हॅल्यू 0च राहील, म्हणून हा पर्याय आपला चुकीचा येईल. आता इथं जर आपण 4 ठेवले, हे स्थान शतकाचं आहे, हे कसं आहे? शतकाचं आहे आणि हे एककाचं आहे. मग आता 4 शतक म्हणजे किती? 400. 400मधून जर 4 वजा केले तर किती येतात?
10मधून 4 गेले सुरुवातीला येतात 6 येतात, पण आपल्याला एकक स्थानी किती पाहिजेत? 4 पाहिजेत, म्हणून 4 हा सुद्धा पर्याय कसा आहे? चुकीचा आहे. आता इथं जर आपण 5 घेतले, इथं 5 आणि इथं 5, तर 500मधून जर 5 वजा केले, 500मधून जर 5 केले तर सुरुवातीला वजा एकक स्थानी काय येतात? 5 येतात. आपल्याला एकक स्थानी 5 पण नाही पाहिजे. किती पाहिजे आपल्याला? एकक स्थानी 4 आले पाहिजेत. त्या ह्या दोन्हींची जेव्हा आपण वजाबाकी करू तेव्हा तिथं किती आले पाहिजेत? 4 आले पाहिजेत. म्हणून पहा, आता जर आपण 6 ही संख्या घेतली, आपल्या 4 नंबरचा पर्याय आहे 6. जर आपण 6 संख्या घेतली तर काय होईल? हे 600, कारण याची शतक जागा असल्यामुळं इथं 6ची किंमत काय होईल? 6 शतक म्हणजे 600 आणि 6 एकक म्हणजे 6. मग जर आता आपण याची वजाबाकी केली तर पहा, इथं राहतील 5, इथं होतील 10, परत इथं होतील 9 आणि इथं होतील 10, कारण इथं 0 0 असल्यामुळं आपल्याला पुढची संख्या वजा करण्यासाठी उसना घ्यावा लागतो, हो की नाही? मग आता पहा, 10तून 6 गेले किती राहतील? 4 राहतील. हे 9 जशाला तसे राहतील आणि हे 5 जशाला तसे, म्हणजे किती आली किंमत आपली? 594. बरोबर आहे, कारण आपल्या प्रश्नामध्ये पण किती विचारलेलं आहे? 594 हेच विचारलेलं आहे. म्हणजेच जर आपण या रिकाम्या जागांच्या ठिकाणी जर 6 घेतले तर आपलं उत्तर हे बरोबर येतं. ठीक आहे, म्हणून हा पर्याय क्रमांक 4 येईल. आता पहा, 7000 म्हणजे किती शतक? म्हणजे 7000मध्ये शतक किती? म्हणजे 7000 होण्यासाठी किती शतक घ्यावे लागतील असं त्यांना म्हणायचं आहे, विचारायचं आहे की 7000 होण्यासाठी आपल्याला किती शतक लागतील. तर मग अशा वेळेस काय करायचं? पहा, शतक म्हणजे काय? 100. मग 7000 होण्यासाठी आपल्याला किती शतक घ्यावे लागतील? समजा जर तुमच्याकडे 100ची नोट आहे, मग तुम्हाला 7000 रुपये होण्यासाठी त्या 100च्या किती नोटा घ्याव्या लागतील? तर सरळ उत्तर आहे आपल्याला 100च्या किती नोटा घ्याव्या लागतील? 70 नोटा घ्याव्या लागतील. आणि जर तुम्हाला असं समजत नसेल तर काय करायचं? सरळ भागाकार करायचा. विचारलेलं काय आहे आपल्याला? 7000 होण्यासाठी किती शतक लागतील? मग त्याचे 100चे भाग करावे लागतील ना आपल्याला, म्हणून त्या 100नं त्याला भाग द्यायचा. पहा, मग भागाकारामध्ये हे 0 0 कटतात, हे पण 0 0 कटतात, मग किती झाले? 70. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 येईल की 7000 म्हणजे 70 शतक. ठीक आहे. आता पहा, 70000 म्हणजे किती? दशसहस्त्र. पहा, दशसहस्त्र म्हणजे काय? 10,000. मग 70 होण्यासाठी 10,000 किती वेळा घ्यावे लागतील आपल्याला? सोपं आहे एकदम, 7 वेळा घ्यावे लागतील. 70,000 होण्यासाठी 10,000 असे किती वेळा घ्यावे लागतील? 7 वेळा घ्यावे लागतील. म्हणजे किती होतील आपले? 70,000 होतील. समजलं? 70 दशसहस्त्र 70,000 म्हणजे किती? दशसहस्त्र म्हणजे सहस्त्र म्हणजे काय असतात? 1000. दशसहस्त्र म्हणजे 10,000 म्हणजे 10,000 किती वेळा घ्यावे लागतील? तर 7 वेळा घ्यावे लागतील. 70,000 होण्यासाठी आपल्याला 10,000 किती वेळेस घ्यावे लागतील? 7 वेळेस घ्यावे लागतील. 10 7 70. तर असा होता हा आपला पहिल्या संख्याज्ञानची काही बेसिक प्रश्नांचा सराव. ठीक आहे, काही अडचण असेल तर परत तुम्ही विचारू शकता किंवा परत व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. आता यानंतरचा व्हिडिओ आपण लवकरच पाहूया. असंच जे हुशार अभ्यासू मुलं आहेत की नाही, त्यांच्यासाठी आपण असेच व्हिडिओ छोटे छोटे तयार करणार आहेत, त्यांचा आणखी अभ्यास व्हावं, त्यांच्या अडचणी सुटाव्या म्हणून. तरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवायचं. ठीक आहे, बाय.